Hello everyone. Greeting from Shri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar, and this is our lecture of quantitative methods. To be continued with previous lecture. In previous lecture we have discussed about matrix, how to add, subtract matrices. In today's lecture we will discuss about multiplication of matrices. Multiplication of matrices. Conditions for matrix multiplication. Two matrices can be multiplied if number of columns of first matrix is equal to number of rows of second matrix. बघा इथे तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. कंडिशन फॉर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण म्हणजे आतापर्यंत 5-6 लेक्चर्स झाली, त्यामध्ये मॅट्रिक्स कसे लिहितात ते बघितले, मॅट्रिक्सची ऑर्डर कशी असते ती बघितली, कन्फर्मेबल मॅट्रिक्स म्हणजे काय ते बघितलं, तसंच इक्वल मॅट्रिक्स म्हणजे काय बघितलं, आयडेंटिटी मॅट्रिक्स, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स पाहिले आपण. मॅट्रिक्सचं ऍडिशन कसं करतो ते पण बघितलं. म्हणजे दोन मॅट्रिक्सचं ऍडिशन करण्यासाठी त्यांची ऑर्डर सेम असावी लागते आणि करस्पॉन्डिंग एलिमेंटचं ऍडिशन होतं. म्हणजे काय तर A11 चं ऍडिशन B11 बरोबर होतं. आता A11 म्हणजे काय होतं तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम A या मॅट्रिक्स मधला, तर B या मॅट्रिक्स मधला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम या एलिमेंट्स मध्ये त्यांचं ऍडिशन होतं आणि सबट्रॅक्शन बेरीज आणि वजाबाकी होते. आपण मल्टिप्लिकेशन बघितलं मॅट्रिक्सचं किंवा मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन बघितलं, पण कसं तर एखाद्या कॉन्स्टंट नंबरने मॅट्रिक्सला मल्टिप्लाय कसं करायचं तेही बघितलं. इथपर्यंतचा सगळा भाग एकदम सोपा होता. आज आपण जे पाहणार आहोत तर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस, आणि त्याची पहिली कंडिशन काय, टू मॅट्रायसेस कॅन बी मल्टिप्लाइड ओनली इफ. कधी त्यांचं मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो तर नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स, इथे फार लक्ष द्या, नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स आर इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ सेकंड मॅट्रिक्स. म्हणजे पहिल्या कॉलमच्या मॅट्रिक्सचे पहिलं जे मॅट्रिक्स आहे त्याचे कॉलम आणि दुसरं जे मॅट्रिक्स आहे त्याचे रो सेम असतील तरच आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो, नाहीतर मल्टिप्लिकेशन करता येत नाही. परत एकदा सांगते, कंडिशन फॉर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, टू मॅट्रायसेस कॅन बी मल्टिप्लाइड ओनली इफ नंबर ऑफ कॉलम ऑफ द फर्स्ट मॅट्रिक्स, म्हणजे पहिला लिहिलेल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्यांदा लिहिलेल्या मॅट्रिक्सचे रो सेम असले पाहिजेत तर मल्टिप्लिकेशन होतं. किंवा म्हणजे तीच कंडिशन आहे, कंडिशन दुसरी नाहीये किंवा म्हटल्यानंतर, नाहीतर तुम्ही पटकन असा विचार कराल की काहीतरी दुसरी कंडिशन आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ईच रो ऑफ फर्स्ट कॉलम. लक्षात घ्या, पहिल्या कॉलम मधले एलिमेंट्सची संख्या, जितके एलिमेंट्स आहेत तेवढे नंबर ऑफ कॉलम्स असतात. म्हणून इथे म्हटलंय नंबर ऑफ एलिमेंट्स इन ईच रोज ऑफ फर्स्ट कॉलम इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन ईच कॉलम ऑफ सेकंड मॅट्रिक्स. दुसऱ्या मॅट्रिक्सच्या पहिल्या कॉलम मधले किती एलिमेंट्स आहेत ते नंबर्स, पहिल्या मॅट्रिक्सच्या रो मधले एलिमेंट्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सच्या पहिल्या कॉलम मधले एलिमेंट्स सेम असतील तरच मल्टिप्लिकेशन होतं. याचा सरळ सरळ अर्थ असा की पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलमचे नंबर आणि दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रोचे नंबर सेम असतील तरच मल्टिप्लिकेशन होतं. मेथड्स ऑफ मल्टिप्लाइंग टू मॅट्रायसेस. द फर्स्ट स्टेप काय आहे, चेक whether the two matrices can be multiplied. Whether two matrices satisfy the condition required for multiplication of the two matrices. आता ही कंडिशन काय होती, नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ सेकंड मॅट्रिक्स, हे सेम असेल तर मल्टिप्लिकेशन करू शकतो.
स्टेप 2, इफ ए इज इक्वल टू आय जे, आय ह्या रो आहेत, जे हे कॉलम आहेत आणि त्याची ऑर्डर आहे एम इंटू एन, अँड बी इज इक्वल टू बी आय जे, बी मध्ये सुद्धा काही रो आहेत आणि काही कॉलम आहेत, पण बी ची ऑर्डर काय आहे एन इंटू पी. तर इथे बघा हा एन आणि हा एन म्हणजे इथल्या कॉलम्स आणि इथले रो सेम असतील तर टू मॅट्रायसेस कॅन बी मल्टिप्लाइड. नंबर ऑफ कॉलम ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ बी अँड ए आय जेथ एलिमेंट ऑफ बी. म्हणजे ह्या ए गुणिले बी ची ऑर्डर काय येते तर इथे बघा एम इंटू एन हे ए ची ऑर्डर होती, एन इंटू पी ही बी ची ऑर्डर आहे. नवीन जे गुणाकार करून येणारं जे मॅट्रिक्स असणार आहे त्याची ऑर्डर एन एम इंटू पी असणार आहे. द ऑर्डर ऑफ ए बी इज इक्वल टू नंबर ऑफ रोज म्हणजे बघा एम इंटू नंबर ऑफ कॉलम्स ऑफ बी. हे आत्ता जरी कळत नसलं तरी प्रत्यक्षात तुम्ही एखादं एक्झाम्पल बघाल त्यावेळेला तुम्हाला हे नक्की क्लिअर होईल काय आहे ते. Some important rules. The matrix multiplication is not commutative. Commutative याचा अर्थ काय? आपण या आत्तापर्यंत अनेक गुणधर्म बघितले की a प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए किंवा 4 गुणिले 5 बरोबर 5 गुणिले 4 हे सेम असतं. पण इथे मॅट्रिक्सच्या मल्टिप्लिकेशन मध्ये सेम नसतं. a गुणिले b इज नॉट इक्वल टू b इंटू ए. इथे दाखवलंय बघा, a इंटू बी इज नॉट इक्वल टू बी इंटू ए. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला ए गुणिले बी करा असं सांगितलं आणि तुम्ही समजा बी गुणिले ए केलं तर उत्तर सेम येणार नाही. नेक्स्ट, द प्रोडक्ट ऑफ two non-zero matrices can be zero matrix. That is, if A and B are two non-zero matrices, even then product of matrix AB can be zero. आता हा एक वेगळा नियम आहे. म्हणजे बघा संख्यांच्या बाबतीत जस्ट तुम्ही इमॅजिन करा की पहिला नियम काय सांगितला होता की AB इज नॉट इक्वल टू BA. म्हणजे काय तर जसं मी मगाशी उदाहरण सांगितलं की 4 गुणिले 5 संख्यांच्या बाबतीत विचार केला तर 4 पंचा 20 आणि 5 गुणिले 4 केलं तरी 5 चोक 20. म्हणजे AB इज इक्वल टू BA हे संख्यांच्या बाबतीत होतं. पण मॅट्रिक्स मध्ये असं होत नाही. A इंटू बी इज नॉट इक्वल टू बी इंटू ए. त्यांचा गुणाकार सेम येत नाही. दुसरा नियम काय सांगितलंय तर त्यांनी सांगितलंय की दोन नॉन झिरो मॅट्रायसेस त्यांचा गुणाकार 0 असू शकतो. ए अँड बी आर टू नॉन झिरो मॅट्रायसेस म्हणजे ते शून्य नाहीयेत. इवन देन their product of matrix A into B can be zero matrix. आपण संख्यांच्या बाबतीत बघा विचार केला तर 4 गुणिले 0 किंवा 0 गुणिले 4 बरोबर 0. पण इथे कोणतंही मॅट्रिक्स 0 नसताना दोन मॅट्रिक्स नॉन झिरो मॅट्रिक्स आहेत दोन्ही तरी सुद्धा त्यांचा गुणाकार 0 येऊ शकतो. हे आपण अंकगणित किंवा आतापर्यंतचे शिकलेले जी नियम होते त्याच्या अगदी वेगळे नियम ह्याचे आहेत. तिसरा नियम, इफ ए बी इज इक्वल टू ए सी म्हणजे काय तर ए या मॅट्रिक्सने बी ला गुणलं आणि ए या मॅट्रिक्सने सी ला गुणलं, then the matrices B and C are not equal. A is not a zero matrix even then AB is equal to AC. म्हणजे काय तर A गुणिले B या मॅट्रिक्सचा गुणाकार आणि A गुणिले C या मॅट्रिक्सचा गुणाकार सेम आहे. पण हा गुणाकार जरी सेम असला तरी B आणि C हे मॅट्रिक्स सेम असत नाहीत, नॉट इक्वल. तरी सुद्धा त्यांचा गुणाकार सेम येतो आणि ए हे
झिरो मॅट्रिक्स नसताना सुद्धा. अंकगणिताच्या बाबतीत असं होत नाही. अंकगणिताच्या विपरीत नियम यांचे आहेत. Conversely, AB is equal to AC. It does not it does not imply BC is equal to C. That is, AB is equal to AC. We cannot cancel matrix A from both sides. म्हणजे बघा आपण असं करायचं ना की AB बरोबर AC असेल तर A कॅन्सल केला तर B इज इक्वल टू C असं करायचं. तसं करता येत नाही इथे. दुसरं एक इथे असं दिलंय की A आणि B या मॅट्रिक्सचा गुणाकार आणि त्या गुणाकाराला तुम्ही C ने गुणलं तर इज इक्वल टू A गुणिले B गुणिले C. म्हणजे असं होऊ शकतं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज असोसिएट. हा संख्यांचा गुणधर्म इथे लागू पडतोय. हा एकमेव गुणधर्म लागू पडतोय इथे. आणि दुसरं म्हटलंय की बी आणि सी या मॅट्रिक्सची तुम्ही बेरीज करा किंवा वजाबाकी करा आणि त्याला ए ने गुणलं तर. आणि तसंच ए बी मॅट्रिक्स आणि एसी मॅट्रिक्स यांची बेरीज वजाबाकी सेम येते. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लागू आहे इथे. कळलं? तसंच बी प्लस सी प्लस और मायनस सी इंटू ए इज इक्वल टू बी ए प्लस और मायनस सी ए. हे दोन नियम फक्त इथे लागू पडतात असं इथे सांगितलेलं आहे. Identify elements for multiplication. In matrix multiplication, the unit matrix I is known as. इथे ना एक मिनिट फक्त सांगते. आयडेंटिफाय म्हटलंय ना तरी सुद्धा हे चुकीचं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. इट इज आयडेंटिटी नॉट फाय. इट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ते. The matrix multiplication of unit matrix I is known as identity matrix for multiplication because the multiplication of any matrix with identity of the same order, the matrix remain unchanged. बघा कोणत्याही मॅट्रिक्सने तुम्ही आयडेंटिटी मॅट्रिक्सला गुणलत किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्सला कोणत्याही मॅट्रिक्सने गुणलत तेच मॅट्रिक्स राहतं. If the unit matrix I is the unit matrix and A is a matrix of same order. I हे एक unit matrix आहे आणि A हे same order चं matrix आहे. तर A into I is equal to I into A is equal to A. A unit matrix of order 2 means the unit matrix of order 2 by 2. म्हणजे ह्याच्या दोन रो आहेत, दोन कॉलम आहेत. त्याला ऑर्डर 2 असं म्हणतात. आता इथे आपण जो नियम बघितलेला होता, कोणता नियम बघितला होता? तर पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रो सेम असतील तर गुणाकार होतो. इथे 3 मॅट्रिक्स दिलेत ए बी सी. बघा इथे 3 मॅट्रिक्स दिलेत ए बी सी. Find the following multiplication can be performed or not. म्हणजे गुणाकार करता येईल का की नाही? If yes, find the order of the resultant matrix. जर करता येत असेल तर ऑर्डर काय असेल असं विचारलंय. पहिलं दिलंय A गुणिले C करता येईल का? A आणि C यांचा गुणाकार करता येईल का? तर A ची ऑर्डर काय आहे? 2/3. B ची ऑर्डर काय आहे? तर रो किती आहे? 4 आणि कॉलम 2 4/2 आणि C ची ऑर्डर 3/2. आता फर्स्ट त्यांनी विचारलंय की A आणि C चा गुणाकार करता येईल का? तर नंबर ऑफ कॉलम इन फर्स्ट मॅट्रिक्स शुड बी इक्वल टू नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स. बघा A चे कॉलम किती आहेत? 3 आणि C च्या रो किती आहेत? 3. Here, the order of matrix A is 2/3 and that of C is 3/2. हा 3 गेला. Since the number of column of A is equal to number of rows of C, hence A and C can be multiplied. Is defined the order would be. बघा इथे हा 3 गेला आणि हा 3 गेला. Order 2/2 राहणार. That is
number of rows of matrix A and number of column of matrix B. म्हणजे ह्याच्या रो आणि ह्याचे कॉलम ही ऑर्डर राहते. आता दुसरं विचारलंय A इंटू B. तर A गुणिले B करता येईल का? तर A चे कॉलम किती आहेत? 3 आणि B चे कॉलम 3 आहेत का? सॉरी, B च्या रो 3 आहेत का? नाही. बघा इथे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स A 2 into 3 and B is 4 into 2. हे जे मधले कॉलम आणि रो सेम असायला हवेत. सिन्स द नंबर ऑफ कॉलम ऑफ A is not equal to number of rows of B, hence the A into B is not defined. आता B into A करता येईल का? B into A म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो. हो, करता येते बघा इथे. मॅट्रिक्स B 4 into 2 and मॅट्रिक्स A 2 into 3 हे मधले जाणार. ऑर्डर काय येणार? 4 into 3. Since the number of column of B is equal to number of rows of A, म्हणजे इथे बघा ह्याचे कॉलम आणि ह्याच्या रो सेम आहेत. B into A is defined, its order would be. हे मधले गेल्यानंतर 4/3. कळतंय नक्की? आता चौथं गणित काय विचारलंय? B into C. तर B ची ऑर्डर काय आहे? तर 4/2 आणि C ची ऑर्डर 3/2. बघा याचे कॉलम आणि ह्याच्या रो सेम आहेत का? नाही. याचे कॉलम 2 आहेत, रो ह्याच्या 3 आहेत. नाही होणार गुणाकार. बघा इथे ऑर्डर ऑफ B is 4/2 and C is 3/2. हे जे शेवटचे जे आणि हा पहिला सेम असायला हवेत ते नाहीयेत. Since the column of B is not equal to rows of C, बघा इथे rows of, एक मिनिट हा, rows of, ती चौथं काय होतं? B into C आणि इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे, चुकून दिलेलं आहे हे A. इथे येणार C. The rows of C, hence BC is not defined. कळलं ना? हे C आहे हा. जरा लक्षात घ्या इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. पुढे चौथं C into A. C ची ऑर्डर काय आहे? 3/2 आणि A ची ऑर्डर 2/A. म्हणजे ह्याचे रोज 3, कॉलम 2. 2 कॉलम आहेत ह्याच्या रो. बघा नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स कॉलम इज इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ सेकंड आहेत. बघा इथे दिलंय, इथे बघा की ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स C ची काय आहे? 3/2 and that of A is 2/3. 2 गेले तर 3/3. Since the number of column of C is equal to number of rows of A, C चे कॉलम आणि A च्या रो सेम आहेत. Hence C into A is defined and its order would be 3/3. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मल्टिप्लिकेशन करण्यासाठी काय असावं लागतं, काय नियम आहे तो पहिला बघितला. की पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रो सेम असतील तर मल्टिप्लिकेशन करता येतं. तसंच मॅट्रिक्स किंवा मॅट्रायसेसच्या मल्टिप्लिकेशनचे नियम आणि इतर आत्तापर्यंत आपण शिकलेले नियम याच्यात काय फरक आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आपण 5-6 नियम बघितले. तसंच 3 मॅट्रिक्स दिलेले होते, कोणत्या कोणत्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होईल हे बघितलं. जसं की A गुणिले B बरोबर B गुणिले A असत नाही. तसंच A गुणिले B बरोबर A गुणिले C आहे, याचा अर्थ B आणि C सारखा असत नाही. किंवा 2 मॅट्रिक्सचा गुणाकार 0 येऊ शकतो, पण ते दोन्ही मॅट्रिक्स नॉन झिरो असताना सुद्धा त्यांचा गुणाकार 0 येऊ शकतो. आयडेंटिटी मॅट्रिक्सने कोणत्याही मॅट्रिक्सला गुणलं किंवा कोणत्याही मॅट्रिक्सने आयडेंटिटी मॅट्रिक्सला गुणलं तेच मॅट्रिक्स येतं. असे अनेक नियम आपण पाहिले. मी तुम्हाला म्हटलं होतं की या मॅट्रिक्समध्ये आपण एक मल्टिप्लिकेशनचं उदाहरण सोडून बघणार आहोत, पण लेक्चर खूप मोठं वाढेल, त्यामुळे
नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रत्यक्ष उदाहरण कसं सोडवायचं ते पाहणार आहोत. टिल देन, थँक यू टू यू. हॅपी लर्निंग. हॅव अ नाईस डे.